नमस्कार. लाईफ विथ मोहिनी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. 4थ्या अध्यायात आपण पाहिले की माता अनुसयेच्या वात्सल्यापोटी साक्षात त्रिदेवांनी दत्त रूपाने अवतार घेतला. आज आपण 5व्या अध्यायात प्रवेश करत आहोत. हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यात दत्तगुरूंचा कलियुगातील पहिला मानवी अवतार श्रीपाद वल्लभ याच्या जन्माचा इतिहास सांगितला आहे. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की वत्से आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाचे एक पवित्र क्षेत्र आहे, जिथे अप्पळराज नावाचे एक सदाचारी ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुमती राहत होते. हे दाम्पत्य परम दत्तभक्त होते. त्यांच्या घरी एकदा श्राद्धेचा दिवस होता. त्या काळी श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांनी जेवल्याशिवाय कुणालाही अन्न देणे निषिद्ध मानले जाई. परंतु साक्षात दत्तप्रभू संन्याशाच्या रूपात त्यांच्या दारात उभे राहिले. सुमतीने विचार केला की साक्षात देवाने भिक्षा मागितली तर मी त्यांना नाकारू कशी. तिने मोठ्या श्रद्धेने श्राद्धाचे अन्न त्या संन्याशाला अर्पण केले. तिच्या या निस्वार्थ भक्तीवर दत्तगुरू प्रसन्न झाले. त्यांनी आपले मूळ तेजस्वी रूप प्रकट केले. सुमतीने मनोभावे प्रार्थना केली की प्रभू मला पुत्र व्हावा, पण तो तुमच्यासारखा तेजस्वी असावा. देवाने आशीर्वाद दिला की मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईल. ठरल्याप्रमाणे सुमतीच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव श्रीपाद वल्लभ ठेवण्यात आले. या बालकाच्या पायावर पद्माची चिन्हे होती आणि मुखावर विलक्षण तेज होते. श्रीपादांनी लहानपणापासूनच आपली दैवी शक्ती दाखवायला सुरुवात केली. ते केवळ 2.5 वर्षाचे असतानाच वेदांचे ज्ञान आत्मसात करून बसले होते. त्यांचे बोलणे म्हणजे साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद होता. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा विवाहाची चर्चा सुरू झाली तेव्हा श्रीपाद वल्लभ म्हणाले, मी केवळ योग आणि संन्यासासाठी जन्माला आलो आहे. मला आता भक्तांच्या उद्धारासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी प्रवासाला निघावे लागेल. आई वडिलांना दुःख झाले, पण श्रीपादांनी त्यांना त्यांचे दिव्य रूपाचे दर्शन घडवले आणि त्यांच्या अपंग भावंडांना एका क्षणात निरोगी केले. त्यांनी वचन दिले की मी अदृश्य रूपात सदैव तुमच्या पाठीशी असेन. अशा प्रकारे दत्तगुरू श्रीपाद वल्लभ रूपात कलियुगात प्रकट झाले. हा 5वा अध्याय आपल्याला सांगतो की जेव्हा भक्ती शुद्ध असते तेव्हा भगवंत स्वतः आपल्या दारी चालत येतो. श्रीपादाच्या या अवतारामुळे पुढे गुरुपरंपरा सुरू झाली. पुढील भागात आपण त्याच्या अगाध लीलाची माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला लाईफ विथ मोहिनी चा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये लिहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.